एसएससी जीडी भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। एसएससी जीडीची नवीन भरती या ठिकाणी निघत आहे आणि त्यात संदर्भाचे तारीख सुद्धा या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आले आणि जागांचा जर आपण विचार केला तर जवळपास 40 ते 50 हजार प्लस जागांसाठी एसएससी जीडीची नवीन भरती तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। आणि एसएससी जीडी भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला-मुलींना फॉर्म भरता येणार आहे एसएससी जीडी भरतीमध्ये। आणि याच्या अगोदर जे 2024 ची एसएससी जीडीची भरती झाली तर त्यामध्ये महाराष्ट्राचा जो कडाबा हा खूप कमी या ठिकाणी गेलाय, म्हणजे 160 पैकी 90 पर्यंत लिस्ट मध्ये मुलांचं त्या ठिकाणी नाव आलेलं आहे। लक्षात ठेवा, एवढा कमी कडाबा या ठिकाणी एसएससी जीडीचा यावर्षी गेलेला आहे। तर जास्त चान्स आहे एसएससी जीडी भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे। आणि भरपूर विद्यार्थ्यांची अशी सुद्धा कमेंट होते की सर ह्या वर्षी कटअप तर कमी गेला पण आम्हाला मार्क या ठिकाणी कमी भेटले, कारण की पेपर यावर्षी अवघड होता, पेपर यावर्षी हार्ड आला होता। तर नवीन भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर मेन तुम्हाला याबद्दल सांगणार आहे। आणि एसएससी जीडी भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोण देणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला एसएससी जीडी भरतीबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। तर एसएससी जीडी भरतीमध्ये जे बीएसएफ झालं, सीएसएफ झालं, सीआरपीएफ झालं, आयटीबीपी, आसाम रायफल, एसएसबी, एसएसएफ, एनसीबी ह्या पॅरामिलिटरी फोर्सेसच्या ज्या जागा आहे हे एसएससी जीडी भरती मार्फत जे भरल्या या ठिकाणी जाते दरवर्षी। आणि जागांचा जर विचार केला तर जवळपास 40 ते 50 हजार प्लस जागांसाठी ही भरती निघते। तर 2024 ला जे एसएससी जीडीची भरती आली होती जवळपास 39,000 जागांसाठी आणि त्यामध्ये जवळपास 14,000 त्या ठिकाणी जागा वाढल्या, तर टोटल 53,690 जागांसाठी ते वॅकन्सी या ठिकाणी झाले। आणि जेव्हा सुद्धा एसएससी जीडीची भरती निघते हे जवळपास 40 ते 50 हजार प्लस जागांसाठी त्या ठिकाणी येत असते। लक्षात ठेवा, एसएससी जीडीचे फॉर्म भरणे केव्हापासून चालू होत आहे तर ते तुम्हाला सांगून देतो। तर पहा, नवीन एसएससी जीडीची जी भरती या ठिकाणी तारीख आलेली आहे तर 25 ऑक्टोबर 2025 रोजी एसएससी जीडी भरतीचे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होत आहे आणि 25 नोव्हेंबर 2025 या फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असणार आहे। आणि एसएससी जीडीचा जो पेपर आपला 2026 मध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी ह्या 2 महिन्यामध्ये आपला पेपर चालणार आहे। तर आतापासून आपल्याजवळ खूप या ठिकाणी टाइम आहे, तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आतापासून सेल्फ स्टडी करा, आतापासून इमानदारीने अभ्यास करा। जे पण विद्यार्थी इमानदारीने अभ्यास करणारे 100% या ठिकाणी देणार आहे त्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन येणार आहे एसएससी जीडी भरतीमध्ये होणार आहे। तर आतापासून जर आपल्याजवळ टाइम पाहिला तर पहा, जवळपास सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, तर जवळपास 6 महिने आपल्याजवळ धरून चला, 6 महिने आपल्याजवळ या ठिकाणी राहिलेले आहे। तर ह्या 6 महिन्यामध्ये आपल्याला या ठिकाणी चांगली तयारी करायची आहे। एसएससी जीडी भरतीमध्ये आपण वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 23 वर्षापर्यंत वयोमर्यादा एसएससी जीडी मध्ये एससी कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 38 पर्यंत फॉर्म भरू शकता आणि ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 26 पर्यंत फॉर्म भरू शकता। आणि ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 23 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते। आणि यामध्ये जे आपलं वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे, तर ते 1 ऑगस्ट 2025 रोजी एसएससीच्या प्रत्येक भरतीमध्ये वय आपलं मोजल्या जाते। लक्षात ठेवा, तर यामध्ये सुद्धा तेच तारीख या ठिकाणी असू शकते। आणि शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला-मुलींना फॉर्म भरता येते। आणि त्याचबरोबर एसएससी जीडी भरतीमध्ये आपण फीचा जर विचार केला तर जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 100 रुपये फी राहते आणि एससी एसटी कॅटेगरीसाठी आणि त्याचबरोबर महिला उमेदवार असाल कोणत्या कॅटेगरीच्या आणि माजी सैनिक असाल तर 1 रुपया सुद्धा एसएससी जीडी भरतीमध्ये फी नसते। लक्षात ठेवा। आणि एसएससी जीडी भरतीची जी सिलेक्शन प्रोसेस आहे तर सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या यामध्ये काय असणार आहे, लेखी परीक्षा असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं ग्राउंड असणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया एसएससी जीडी भरतीमध्ये आहे। तर सर्वात अगोदर एसएससी जीडी भरतीमध्ये आपलं काय असणार आहे यामध्ये, तर आपल्या यामध्ये ऑनलाईन पद्धतीने पेपर घेण्यात येणार आहे। आणि पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाते 80 प्रश्न पेपरला विचारले जाते, ज्यामध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। आणि एक जो विषय यामध्ये राहते, एक तर आपण हिंदी व्याकरण त्या ठिकाणी निवडू शकतो किंवा त्या ठिकाणी इंग्रजी ग्रामर त्यामध्ये निवडू शकतो, असा एक विषय त्यामध्ये राहते, त्याचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। तर टोटल यामध्ये जे 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाते आणि 160 मार्काचा हा पेपर असते आणि 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, कारण की एका प्रश्नाला 2 गुण यामध्ये राहते। लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 1 घंट्याचा टाइम भेटणार आहे एसएससी जीडीच्या पेपरमध्ये। आणि हा जो 1 घंट्याचा जो टाइम राहते, एक तर आपली जिंदगी या ठिकाणी आपली बदलू शकते किंवा मग आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो अनुभव त्या ठिकाणी देऊ शकते हा 1 घंट्यामध्ये। लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि निगेटिव्ह
मार्किंग यामध्ये राहते 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग SSC GD भरतीमध्ये राहते। तर 60 मिनिटाचा टाइम आपल्याला पेपरसाठी भेटले। तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाते एक वेळा सिलेबस सांगून देतो। जनरल नॉलेज आणि करंट अफेअरची 20 प्रश्न, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीची 20 प्रश्न, गणिताची 20 प्रश्न आणि हिंदी व्याकरणाची 20 प्रश्न, अशा प्रकारे 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। आणि पेपर झाल्यानंतर आपलं दुसऱ्या टप्प्यामध्ये काय असते SSC GD भरतीमध्ये, तर आपलं यामध्ये असते ग्राउंड। आणि SSC GDचा जो पेपर आपल्याला एक तर हिंदी भाषेमध्ये सुद्धा देता येते किंवा मग आपण मराठी भाषेमध्ये सुद्धा आपल्याला पेपर देता येते किंवा इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा आपल्याला पेपर देता येते। तर मराठीमध्ये सुद्धा आपल्याला SSC GDचा पेपर या ठिकाणी देता येते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर कारण की भरपूर विद्यार्थी मराठी मीडियम असल्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांना मराठीमध्येच पाहिजे आणि हिंदी झालं हे अवघड या ठिकाणी जाते, एक लक्षात ठेवा। तर आपल्याला SSC GDचा जो पेपर हा मराठीमध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी देता येतो, एक लक्षात ठेवा। आणि SSC GDचा जो पेपर असते आपल्या महाराष्ट्रामध्येच राहते, महाराष्ट्रामधल्याच जिल्ह्यामध्ये SSC GDचा पेपर राहते। तर आपल्या जिल्ह्यापासचे जवळपासचे सेंटर आहे तर ते सेंटर आपल्याला त्यामध्ये भेटते। तर आपल्या जिल्ह्यापासचे सेंटर आपल्याला भेटणार आहे SSC GD मध्ये। तर पेपर झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार यामध्ये ग्राउंड। तर यामध्ये उंचीचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 170 सेंटीमीटर लागते आणि महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 157 सेंटीमीटर लागते। 86 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर आपले यामध्ये भरले पाहिजे सर्वच कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि मुलींसाठी आणि मुलांसाठी। फक्त ST कॅटेगरीच्या सोडून एवढी उंची यामध्ये लागते। आणि ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर ST कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी जी उंची लागते 162.5 सेंटीमीटर उंची लागते आणि महिला उमेदवार जर ST कॅटेगरीचे असाल तर 150 सेंटीमीटर उंची यामध्ये लागते। आणि त्याचबरोबर 76 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी। आणि आपण ग्राउंडचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी SSC GD भरतीमध्ये 5 किलोमीटर रनिंग आहे आणि 5 किलोमीटर रनिंग आपल्याला 24 मिनिटांमध्ये मारायचे आहे। जे पण पुरुष उमेदवार 5 किलोमीटर रनिंग हे 24 मिनिटांमध्ये मारणार आहे तर ते ग्राउंड या ठिकाणी क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। तर यामध्ये ग्राउंडला मार्क्स वगैरे नसते, फक्त ते क्वालिफाईंग ग्राउंड असते, लक्षात ठेवा। आपल्याला त्या टायमिंगच्या अंदर त्या ठिकाणी पोहोचावं लागते। जर त्या टायमिंगच्या अंदर आपण पोहोचलो तर आपण त्या ठिकाणी पास होतो 5 किलोमीटर रनिंग आणि वेळ जर झाला तर फेल केल्या जाते। तर मागच्या वर्षी जर आपण पाहिलं 2023-24 ची जी भरती होती तर त्यामध्ये 5 किलोमीटर रनिंग महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना जवळपास एका सेकंडने 2-2 सेकंडने त्या ठिकाणी काढण्यात आलं होतं। 24 मिनिटापेक्षा जास्त त्यांचा टाइम आला होता। 1 सेकंड झालं, 2 सेकंड, 3 सेकंड, 5 सेकंड, 10 सेकंड, अशा प्रकारे। तर त्या विद्यार्थ्यांना सेकंडामध्ये जे रनिंगमध्ये त्या ठिकाणी फेल केलं गेलं होतं, अपात्र केलं गेलं होतं, ठीक आहे। तर 1-1 मिनिट सुद्धा खूप इम्पॉर्टंट SSC GD मध्ये आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आता जे 2024 ची जी भरती आहे SSC GD ची तर त्याचे जे ग्राउंड या ठिकाणी आता राहणार आहे तर ते सप्टेंबर महिन्यापासून चालू होणार आहे, ठीक आहे। तर 11 सप्टेंबर पासून। आणि त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं SSC GD भरतीमध्ये तर महिला उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे आणि 1600 मीटर रनिंग महिला उमेदवारांना 8.5 मिनिटांमध्ये मारायची आहे। जे आपण महिला उमेदवार 1600 मीटर रनिंग 8.5 मिनिटांमध्ये मारणार आहे तर ते रनिंग क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड क्वालिफाय असणार आहे। आणि जे आपण महिला उमेदवारांचा 1600 मीटर रनिंगचा जो टाइम आहे हा 8.5 मिनिटापेक्षा जर जास्त गेला, 1 सेकंड जरी गेला, 2 सेकंड जरी गेला, जागेवर फेल केला जाणार, अपात्र केला जाणार आहे। तर अशी संपूर्ण निवड प्रक्रिया SSC GD ची सर्वात अगोदर लेखी परीक्षा, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया SSC GD भरतीची आहे। तर येणाऱ्या दिवसामध्ये ही भरती निघत आहे, आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। आपले YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। आजच्या दिवसात थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय